आता बोरकर सर, सावरकर सर, मॅडम यांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि मी म्हणलो ह्या छोट्या मुलांनी नाही ऐकलं तरी चालेल कारण ते लहान आहे सध्या, परंतु जे तुम्ही 10 जण आहे माझ्यानंतर भर सर येणार, संकेत सर येणार, यांचे 2-2 मिनिटाचे भाषण राहणार, ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या. तर बघा तुम्ही छोट्या छोट्या पावलांनी या शाळेमध्ये आले होते आणि आज 8वी पर्यंतचा तुमचा प्रवास इथं कंप्लीट होणार आहे. तुम्ही बघू शकता इथे निरोप समारंभ नाव लिहिलेलं आहे बघा बोर्डवर दिसत आहे का? पण तिथं चित्र रडणारा काढलं आहे की बक्षीस घेऊन काढलेलं आहे सांगा बरं? म्हणजे माहित आहे का या पेठ मुक्तापूरच्या ZPPS जी आपली शाळा आहे अप्पर प्रायमरी, ठीक आहे, या शाळेने तुम्हाला या लेवलवर आणून ठेवलेलं आहे, बरोबर आहे? म्हणजे तुम्ही आता जेव्हा भविष्यात इथून पुढे आता दुसऱ्या शाळेमध्ये जाणार आहे तर तुम्हाला हाच दर्जा टिकून ठेवायचा आहे. समजलं का सगळ्यांना? विशेषतः जे 8वीचे विद्यार्थी आहेत त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवा. माझं बोललेलं कळत आहे? बघा आज तुम्हाला शाळाच नाही तुमचं गाव इव्हन तुमचं घर सुद्धा तुम्हाला सोडून जावं लागणार आहे आता, कारण तुम्ही आता 8वी नंतर 9वी मध्ये चाललेले आहे, बरोबर? तुम्हाला नवीन शिक्षक मिळतील, नवीन मित्र मैत्रिणी मिळतील, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळणार आहे, बरोबर? आतापर्यंत बघा तुमचा पाया जो आहे हा पाया तुमच्या सर्व शिक्षकांनी व्यवस्थित केलेला आहे. आता फक्त तुम्हाला पुढे तुम्ही कसे वागता त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड करते. येस सर नो बोला, समजत आहे ना तुम्हाला? त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहे. तुमचे मित्र मैत्रिणी ह्या पुढे कशा राहणार हे तुमच्यावर डिपेंड राहणार आहे. जसं मी सरांना म्हटलं होतं काय ना तुषार, की तुषार हा पुढे चालून चेसचा प्लेयर बनेल, परंतु आता तुषारनं थोडासा एक निगेटिव्ह पॉईंट बोलला की मला तिथं खेळू देतील की नाही खेळू देतील. तुषार आपण हक्कानं मागायच्या गोष्टी, बरोबर? ठीक आहे, त्यांना आपलं टॅलेंट दाखवलं, पण इंडियाचा एक प्रॉब्लेम हाच आहे की टॅलेंट थोडंसं दबल्या जाते. आपण आपल्या गोष्टी प्रेझेंट करायच्या, प्रेझेंट केल्यावर त्यांना घ्यावंच लागणार, बरोबर? ते तू कोणत्याही शाळेमध्ये जा, म्हणजे आपलं जे टॅलेंट आहे प्रेझेंट करायचं. बघा मी तुमच्या समोर आलो, मी बोललोच नाही तर तुम्हाला कळेल का मी कोण आहे म्हणून? कळेल का सांगा ना? मग आपल्याला आपलं टॅलेंट जे आहे ते समोर मांडावं लागेल. आता एक दोन मुलींनी गाणे म्हटले, किती सुंदर आवाज आहे, पुढे चालून त्या लता मंगेशकर पण करू शकतात, बरोबर आहे का? तर म्हणून आपलं जे टॅलेंट आहे ते आपल्याला दाखवावं लागेल, कारण आपण जोपर्यंत प्रेझेंट करत नाही तोपर्यंत आपल्याला कोणीच ओळखू शकत नाही, हे तेवढंच सत्य आहे. त्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. बघा या शाळेबद्दल आपुलकी किती आहे हे मला राठोड सरच्या डोळ्यात पाणी दिसलं. ती मुलगी गाणं म्हणत होती, आता राठोड सर बघितले तर दुसऱ्या स्कूलमधून आपल्या इथं आलेले आहे ऐकण्यासाठी, परंतु त्या व्यक्तीच्याही डोळ्यामध्ये पाणी येते, हे खूप मोठी गोष्ट आहे आपल्या पेठ मुक्तापूर शाळेची. आणि मी तुम्हाला सांगतो इथून पुढं खूप विद्यार्थी डेव्हलप होत जाणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं माहिती आहे का, आता तुमच्यापैकी एका विद्यार्थिनीनं म्हटलं की मातीचा गोळा भरून आलो होतो म्हणे, त्याला आकार दिला आहे, बरोबर आहे? तर हा आकार असणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि आता तुम्ही लक्ष द्या, तुम्ही आता एवढे पक्के झालेले आहे, एवढे स्ट्रॉंग झालेले आहे की आता तुम्हाला पुढे कोणी शिकवो नाही शिकवो, पण तुम्ही स्वतः एक टीचर बनलेले आहे, बरोबर आहे? फक्त ही गोष्ट तुम्हाला सोडायची नाही, एवढं लक्षात ठेवा फक्त सर्वात. बाकी म्हणजे छोटे छोटे विद्यार्थी यांना सर आणि गायडन्स करणारच आहे, परंतु आता तुम्ही इथून जाणार, जसं लक्ष द्या तुम्ही 10 वाजता शाळेत येत होते, 5 वाजेपर्यंत सरांचं प्रत्येक लक्ष राहत होतं तुमच्याकडे, हे करू नको ते करू नको. आता लक्ष राहणार का सांगा ना? नाही. इव्हन तुमच्या आई वडिलांचं सुद्धा तुम्हाला तेवढं लक्ष राहणार नाही जेवढं आता राहत होतं, कारण तुम्ही आता गावाच्या बाहेर जाणार आहे. मग तुमच्या संगती मित्र मैत्रिणी या सगळ्या गोष्टी त्याच्यावर डिपेंड राहणार आहे. ओके, लक्षात घ्या. आम्ही पण तुमच्यासारखे शिकून आलो, बाहेर गावी राहिलो 8, 9, 10 वर्ष, परंतु आम्ही अभ्यास कधी आमचा सोडला नाही. चांगले मित्र, चांगल्या मैत्रिणी, आम्ही त्यांच्या सहवासात राहिलो आणि आज बघा आज तुमच्या पुढे आम्ही भाषण देत आहे. असं पण तुम्ही भविष्यात करावं. आम्ही जेव्हा बाहेर ठिकाणी जाऊ तेव्हा आम्ही म्हटलं पाहिजे की अरे हा तर पेठ मुक्तापूरचा विद्यार्थी आहे, अरे हे तर पेठ मुक्तापूरची विद्यार्थिनी आहे. आज 8वीत होती, उद्या बघा इथं एक तहसीलदार झाली, कलेक्टर झाली. त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागेल. सगळ्यात महत्त्वाचं, मोबाईल जास्त बघायचा की नाही बघायचा सांगा? बोला, आहे का आवश्यक? आणि तुम्हाला पण खरोखर सांगतो या मोबाईलचा यूज ना, आता आम्ही मोठं झालो, याचा यूज 10%च आहे फक्त. किती पर्सेंट? 10%. आम्ही एवढं मोठं होती, मला वाटतं की तुमच्यासाठी की त्याची आवश्यकता नाही येते, त्याच्यासाठी कॅम्प्युटर लॅब आणलेली आहे आपण, बरोबर आहे का सांगा? त्यामुळे याचा यूज कमी करा, त्या सगळ्या गोष्टी आहेत. बस फक्त एक जाता जाता एक पॉईंट सांगतो तुम्हाला. समजा हा ग्लास आहे, बघा तुम्ही याच्यातून एक गोष्ट शिकू शकता. ह्या ग्लास मध्ये काय आहे?
पाणी. दिसत आहे का? हो. ह्या ग्लास मध्ये काय आहे? पाणी आहे. आता हा ग्लास मी इथं ठेवला आणि मी म्हटलं देवा मला तहान लागली पाणी दे. देवा मला तहान लागली पाणी दे. देवा मला तहान लागली पाणी दे. पाणी माझ्या तोंडामध्ये येणार आहे का सांगा? ते मला घ्यावं लागेल, प्यावं लागेल. अंडरस्टँड? मग मला सांगा, आपण जर देवाला म्हटलं की देवा मला पास होऊ दे, देवा मला पास होऊ दे, देव पास करेल का? का नाही करणार? कारण आपल्याला काय करायला लागणार आहे? अभ्यास. म्हणजे आपल्याला प्रत्यक्ष कृती करायला लागणार आहे. काय करायला लागणार आहे? कृती. देव असाच असते. देव आपल्याला सगळ्या गोष्टी आजूबाजूला अवेलेबल करून देत असते. त्याचा फायदा घेणं हे कोणाच्या हाती असते? आपल्या हाती असते. बस आता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला अवेलेबल करून दिलेल्या आहेत. सरांनी तुम्हाला एक स्ट्रॉंग म्हणून आता बाहेर पाठवणार आहे. 8वीच्या बाहेर म्हणजे मी म्हटलं तुम्हाला की तुम्हाला आता गावच सोडावं लागणार आहे, इव्हन घर पण सोडावं लागणार आहे. तर हे तुमच्यावर आता सगळी जबाबदार राहणार आहे. जेव्हा जेव्हा प्रॉब्लेम येईल तेव्हा आम्हाला सरांना नक्की तुम्ही विचारा. काही अडचणी आल्या तर नक्की आमच्यासोबत शेअर करा. आमचे आशीर्वाद शुभेच्छा तुमच्या सोबत आहे. थँक्यू.